ॲम्बियन्स खरंच खूप मस्त आहे आणि ॲक्च्युली खूप गर्दी आहे कॅफेमध्ये. आणि मला तर जो आलिया भटचा जो आहे मिल्क केक तो मी खाणार आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मगाशीच आम्ही परत लंडनला आलेलो आहोत रिटर्न. फक्त मी ट्रॅव्हलचा व्हिडिओ बनवला नाही, त्याचं कारण हे का दोनदा मी ना ट्रॅव्हलचे व्हिडिओ बनवलेले आहे, तर म्हणून मग मी अवॉइड केलं. आता म्हटलं इथे लंडनला पोचल्यानंतरच म्हटलं व्हिडिओला कंटिन्यू करू. आणि आमचे जे बॅग्स वगैरे जे आहे ना, आम्ही स्टोरेज रूमला ठेवलेले आहे लंडन स्टेशनलाच. आता इथून आम्ही टॅक्सी बोलवली आहे, तिथून आता आपण जाणार आहोत आलिया भटचं जे फेवरेट केक आहे मिल्क केक, तिला खूप आवडतो, तर लेटो या कॅफेमध्ये जाणार आहोत. आणि अगोदर तो मिल्क केक मला असं वाटतं फेमस असेल, पण आलिया भटने सांगितल्यामुळे तर ते अजूनच त्याला हाईप मिळाली. तर म्हटलं चला, तसा सिमिलर मी जर्मनीमध्ये खाल्लेला आहे, पण हा जो ओरिजिनल जो मिल्क केक आहे आलिया भटला जो आवडतो, तर आता आपण तिथे जाणार आहोत. आणि तिथे भरपूर असे रेस्टॉरंट आहे आणि आज संध्याकाळी असं वाटतं काहीतरी ना झणझणीत असं खावं. आणि तुम्हाला माहिती एवढ्या दिवस आहे ना, आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो ना, तर घरच्या जेवणाची आठवण येते. वरण भात का असे ना, असं वाटतं आपलं घरचं पाहिजे. पण आता काही दिवस असून आम्ही इथे लंडनला आहोत, तर मग असं मनोजला म्हटलं आता ना असं हे नको, बाकीचं सगळं खाऊन झालं, आम्ही मेक्सिकन वगैरे सगळं खाऊन झालेलं आहे. असं वाटतं मराठमोळं काहीतरी पण आपण विचार करू की ते सर्च करू कुठे असेल चांगलं, आणि ऑफकोर्स रिव्ह्यू चेक करू. चांगले रिव्ह्यू आले असेल तर मग तिथे बघूया. आणि त्यानंतर मग आम्ही मिल्क केक पण खाणार आहोत आणि बघूया ते लेटो कॅफे कसं आहे. आणि ते मी तुम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता 2-3 मिनटामध्ये टॅक्सी येणार आहे, तर त्या टॅक्सीने आपण डायरेक्ट त्याच ठिकाणी जाणार आहोत. आणि हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहे. थोडक्यात हा जो ब्लॉग असणार आहे फूड ब्लॉग असणार आहे. आम्ही आलो आहोत आता लेटो सोहोच्या इथे. याच कॅफेमधला आलिया भटला मिल्क केक आवडतो आणि तोच आज मी ट्राय करणार आहे आणि एक्सायटेड आहे खूप. म्हणूनच हे जे नंतरचे जे दिवस आहे ना, आम्ही याच्यासाठीच ठेवले का साऊथ हॉलला जायचं, आपलं इंडियन फूड जे स्ट्रीट फूड आहे ते ट्राय करायचं आणि बाकीच्या ज्या गोष्टी एक्सप्लोर करता आल्या तर त्यासुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू. हे बघा इथे खूप सारे आहे ना केक्स आहेत, पेस्ट्रीज आहेत. So I'm very excited. Let's go. We already had home one day that one was cancelled. Excuse me. Yeah, sorry. Thank you so much. ॲम्बियन्स खरंच खूप मस्त आहे आणि ॲक्च्युली खूप गर्दी आहे कॅफेमध्ये. आणि मला तर जो आलिया भटचा जो आहे मिल्क केक तो मी खाणार आहे. मनोजला जे आवडेल ते मनोज घेतील आणि परिबेला जे आवडणार ते परिबेला घेणार. पण आल्यानंतर खूप छान वाटतं. आणि तुम्हाला सांगितलं का आलिया भटने सांगितल्यामुळे काय होतं, अजून हाईप झाली ही प्लेस. अगोदर फेमस असेलच ही प्लेस, पण मग सांगितल्यामुळे कसं मला होतं म्हणजे हां जाऊया. तर मग आम्ही पण विचार केला चला टेस्ट करू, जेवढं तिने सांगितलं तेवढं टेस्ट आहे का नाही. आणि तुम्हाला सांगितलं असाच मिल्क केक मी जर्मनीला सुद्धा खाल्लेला आहे, छान लागतो तो. पण इथली ओरिजिनल जी टेस्ट आहे ती बघूया. परिबेला म्हणून गेलेले आहे चेक करण्यासाठी, कारण की तिथे भरपूर जास्त ऑप्शन्स आहे, पेस्ट्रीज केक्स वेगवेगळे आहेत, तर ते चेक करतील आणि नंतर आम्ही ऑर्डर करू आम्हाला जे खायचं आहे ते. आणि आम्ही आता आहोत ना सोहो एरियामध्ये आहोत आणि हे सोहो एरियामधलंच लेटो कॅफे आहे. खूप सारे शॉप्स आहे इथे, खूप सारे इंडियन रेस्टॉरंट्स आहे, शॉपिंग स्टोर आहे. आणि हा जो एरिया जो आहे ना, हा एकदम क्राऊडेड एरिया आहे. तर मग जेव्हा तुम्ही इथे येतात ना, तर इथे तुम्हाला नेहमी अशी एकदम गर्दी आणि एकदम ती वेगळी वाईब बघायला मिळणार. तर चला आता मी ऑर्डर देते आणि नंतर आल्याच्या नंतर तुम्हाला
मिल्क केक आलेले आहे. हे व्हॅनिला मिल्क केक आहे आणि हे सॅफ्रॉन मिल्क केक आहे. 2 कॅपेचिनो. आता म्हणून मी एकच हे खाणार आहोत. आणि साठी हे मिल्कशेक आणलेलं आहे आणि हे सॅफ्रॉन मिल्क केक परिबेलासाठी आणि हे मिल्कशेक परिबेलासाठी आणि मोनोसाठी आणि माझ्यासाठी हे मिल्क केक आहे एकच आणि कॅपेचिनो, कारण की आम्ही दोघं जास्त खूप गोड नको म्हणून. आणि हे दोघं आता मस्त एन्जॉय करणार आहे. आणि ब्राऊन शुगर बघा ह्याच्यामध्ये मिळते औषधाच्या बाटलीमध्ये. मला वाटतं हे बॉटल कुठून आणले परीमध्ये मम्मी याच्यामध्ये शुगर आहे. हॅलो ओके. तर त्याला आता कॅपेचिनो आलेली आहे. टेस्ट कशी आहे मी टेस्ट सांगते तुम्हाला. तू पण टेस्ट कर, तुमचं कसं आहे चेक करा. कर ना. मलाई बर्फी कशी राहते असं मलाई बर्फी त्याच्यामध्ये अमेझिंग टेस्ट आहे. मी एक्सपेक्ट केलं नव्हतं म्हणूनच. सॅफ्रॉन पण छान आहे. ऑफकोर्स केसरचा फ्लेवर येतो त्यामध्ये, पण हे बेस्ट आहे. मला आता कळालं आलिया भट एवढी तारीफ का करत होती म्हणूनच एवढं व्हायरल झालेलं आहे. ज्याने खूप भारी आहे. तुम्ही जर इथे असाल ना तर मी नक्की तुम्हाला सांगते यावर ते वर तुम्ही पण. तुम्हाला कसं वाटलं पहिलं तुमचं तुझं कसं वाटलं? छान आहे. छान आहे. पहिले ती व्हिप क्रीम खाऊन घे बाबू, नाही तर पडून जाईल ना. तुझं कसं आहे सॅफ्रॉनचं? हे आवडलं का तुला? ते आवडलं जास्त बाबू? चला आता आम्ही ना हे खातो आणि नंतर बोलतो. आणि इथे सगळीकडे ना टॅप वॉटर देतात. परी तर एकदम खुश झाली. परी कसं आहे गेला? चला करायचं. कॅपेचिनो देण्याची पण स्टाईल भारी आहे. हो त्यांचे जे कप्स आहेत ना बट आय गेस त्यांच्या 2-3 ब्रांचेस आहेत लंडनमध्येच. आणि मी जस्ट बघितलं की दुबईमध्ये सुद्धा ओपन झाली आहे आता. हो ते ना. आलिया भटच्या नावानेच खूप फेमस होऊन गेलं. हां तेच ना. हाय पण गेलं पण खरंच वर्थ आहे. मला खूप आवडतं. खरंच वर्थ आहे. खूप वर्थ आहे. तर एकदा ते ट्राय केलं पाहिजे. मी म्हणतो जर तुम्ही लंडनला येत असाल तर नक्की ट्राय करा. थोडा क्राऊडेड एरिया आहे, म्हणजे थोडंसं बिझी एरिया असतो हा, पण मला वाटतं एकदा तरी आलं पाहिजे. हां परी एकदम परीची झोप निघून गेली. सो आम्ही निघालो. खाल्ल्यानंतर अर्धा तास आम्ही बसलो थोडं रिलॅक्समध्ये आणि वर्थ आहे. खरं नक्की या तुम्ही. आम्हाला खूप आवडलं. आणि मोस्ट रनिंग केक्स जे आहेत ना ते 2च केक्स आहेत. हो बाकीचे केक्स एवढे संपत नव्हते. हां म्हणजे सॅफ्रॉन मिल्क केक आणि एक नॉर्मल जो प्लेनवाला मिल्क केक आहे ना, असं वाटत होतं ते थोडंसं जे टेस्ट आहे ना असं वाटतं रसमलाईच किंवा आपली मलाई बर्फी असते ना तशी ती लेअर होती आणि त्याच्यामध्ये असं मिल्क होतं आणि जास्त अति गोड पण नव्हतं ना एकदम फिकं होतं. असं मीडियम टेस्ट होती आणि त्यामुळे आम्हाला आवडलं. असं खूप अति गोड म्हणजे पर्सनली मी खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणते मला खूप अति गोड आवडत नाही आणि चॉकलेट तर अजिबातच आवडत नाही. पण हे खाल्लं आणि मनोजला मला आहे ना अर्धा आम्ही खाल्लं आणि विचार करतो मनोजला आपण असं अजून एक ऑर्डर केलं तर आम्हाला खाल्लंच जाणार नाही, कारण की खूप कमी गोड खातो म्हणून. आणि आता हे जे सोहो स्ट्रीट आहे ना तर ही जी सोहो आणि ऑक्सफर्ड स्ट्रीट आहे. हां तर आम्ही ठिकाणी फिरतोय. मस्त आहे, क्राऊडी प्लेस आहे, बिझी एरिया आहे, शॉपिंगसाठी पण भरपूर काही आहे. तर थोडा वेळ आपण इथे फिरूया. आणि एक स्टोर आहे किड्सचं आहे. तर तिथे कोण गेलं होतं? ते रुबी अँड बॉनी ते कार्टून बघतात. रुबी बॉनीचं जे कार्टून बघतात ना तर या लंडनला ते एका त्या शॉपमध्ये गेले होते, किड शॉपमध्ये. तर मध्ये पण टाकलं तर चालतं पुढे. हो ना. आणि मॅप सर्च आता आम्ही कसं मॅप सर्च करून जातो ना तर त्या दोघींना पण आता माहिती झालेलं आहे. आता ते मॅप सर्च केलं आणि दोघी ते मॅप बघून आहे ना आमच्या थोडं पुढे आहे आणि त्या स्टोअरमध्ये जायचे, कारण की ते त्यांचं कार्टून बघतात. ते त्या ठिकाणी गेलं होतं ना म्हणून आम्हाला पण त्या ठिकाणी जायचं. जसं तू बघितलं आलिया भट तिथे गेली होती. बरोबर. तर ते हो बरोबर. त्यांचं ते काय रुबी बॉनी हां त्यांच्या प्लेसला चालले. चला तर ते आहेच.
समोर मिनिसो स्टोअर दिसते ना, तिथे जायचं आहे. चला, त्या साईडने आपल्याला क्रॉस करून जावं लागेल. आणि बघा, हा मेन एरिया आहे ना, त्यामुळे गर्दी नेहमी असते. APSचं घेतलं तर APS फ्री आहे. चला, भारी मस्त एकदम. हॅलो, हां का? खूप सारे टॉयज आहे. वॉटर बॉटल. चांगलं नाही ना. हे बघा, तुम्हाला मी असं थोडक्यात दाखवते. खूप सारे टॉयज शॉप आहे. गिफ्ट देण्यासाठी तर बेस्ट आहे इथे जे लोक राहत असतील ते. कारण की असे ऑप्शन्स ना लक्झमबर्गला खूप कमी असतात ॲक्च्युली. तर त्यामुळे मग असं बघितलं ना, असं वाटतं अरे हां, एक तरी असं स्टोर पाहिजे का गिफ्ट द्यायला. कारण की तिथं गिफ्ट द्यायचं असेल ना, तर खूप असं विचार करावा लागतं कुठं काय. मोजके शॉप आहे, तिथे जावं लागतं. मग खूप छान छान शॉप्स आहे बघा. बघा, लहान मुलं असतील त्यांना मी हे स्पेशली स्टोअर दाखवते. तुमचे मुलं, तुमच्या मुली नाही का, त्यांना असं आवडत असेल ना टॉयज वगैरे, तर मग हे जे स्टोअर आहे तर हे मी दाखवते स्पेशली. म्हणजे तुम्ही तुमच्या लहान मुलांना दाखवा. हे बघा, इथे किती सॉफ्ट टॉयज आहे. खूप सारे ऑप्शन्स आहे, कलर्स आहे वेगवेगळे. हे बघा, हे परफ्युम्स आहेत. म्हणजे लहान मुलांचे इयरिंग्स, क्लिप्स हे बघा आहे. आणि ते क्लिप्स पण इतकेसे वेगवेगळे आहे ना. हे बघा, हेअर ॲसेसरीज आहे इथे. हे वेगवेगळे क्लिप्स. आणि हे जे परफ्युम्स आहे हे किड्स परफ्यूम आहे. हे बघा ना, किती छान. काय पाहिजे अजून लहान मुलांना. बघा ना, परफ्यूम पण तसंच आहे एकदम. स्पेशली किड्स स्टोअर आहे हे. आणि छोट्या साईजचं घ्यायचं असेल तर मग इथे 4 पाऊंडचं पण आहे परफ्यूम. आणि आपण कसं मोठ्यांचे जे परफ्यूम असतं ते आपण लहान मुलांना यूज करू शकत नाही. तर हे लहान मुलांसाठी स्पेशली. हे बघा, हे किचन आहे. वेगवेगळे किचन आहे इथे. हे बघा, हे पण वेगवेगळ्या टाईपचे किचन आहे. इथे प्राईस दिलेली आहे 7 पाऊंड. हे बघा, हॅलो किटी. हे बघा, हे असं हॅलो किटीचं बघितलं का मला जपानचंच आठवतं. आणि ती ही पिलो आहे बघा. दोघींच्या आवडीच्या वस्तू घेतलेल्या आहे. अर्धा तास लावला सिलेक्ट करण्यासाठी, पण त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना मिळाल्या. आपण दाखवायचं का? नंतर दाखवा. दाखवायचं का? बरं, दाखव. ठीक आहे. तर पहिलं मी 3 गोष्टी घेतल्या. मी एकच गोष्ट घेतली. पहिलं हे प्रिन्सेस कॅसल कार्विंगचं घेतलं. आणि पहिलं हे प्लेडो शेपिंगचं घेतलं. आणि पहिलं एक लॉलीपॉप घेतलं मोठे खूप. आणि स्विंग किट घेतलं. गुड. हे खूप पहिला. ओके, हॅपी नाव हॅपी. हां. ओके, सो लेट्स गो. चल बरं बेला.
खाल्लं आणि आत्ता काहीतरी असं झणझणीत खावं असं वाटतं. तर इथे एक जवळ रेस्टॉरंट बघितलं, मराठीच आहे आणि तिथे वडापाव आणि मिसळ वगैरे आहे. तर म्हटलं तिथे जाऊया आणि तोंडाला चव तरी येईल. कारण की बाहेरचं जरी खाल्लं ना तरी पण आपल्या जेवणाची ना आठवण येते. ते स्ट्रीट फूड जरी असलं तरी पण ठीक आहे असं वाटतं नाही का. आणि परीला तर वडापाव खूप आवडतो, पाणीपुरी वडापाव खूप. आणि बेलाला चिकन आवडतं. तर बघूया आता मेन्यूमध्ये काय काय आहे आणि आवडीनुसार आम्ही घेऊ. खूप गर्दी असते इथे आणि आता तुम्हाला ते स्क्रीनवर मी दाखवलं ना ते तिथे ना असं मोठा हॉल बनवलेला आहे, स्क्रीन आहे आणि तिथे असे गेम पण ठेवू शकता. हां आणि ते स्क्रीनवर वेगवेगळे असे कार्टून्स वगैरे ना असे येत होते आणि ते बघायला इतकं छान वाटत होतं. स्पेशली लहान मुलं इतके एन्जॉय करत होते ना तिथे. थोडा वेळ अर्धा तास होतो आम्ही, अर्धा पाऊण तास तिथे थोडं रिलॅक्स केलं. आणि म्हणजे प्रत्येकाची स्पेशालिटी असते. ते एवढं म्हटलं मेन सेंटरमध्ये असून पण आहे ना लोक आहे ना म्हणजे फिरत आहे, परत रिलॅक्स होत आहे. तर त्यामुळे आम्ही विचार केला आम्ही पण भरपूर चाललो तर इथे रिलॅक्स करू. मग परिबेलाने मस्त आराम केला, आम्ही मस्त बसलो होतो. तर म्हटलं आता चला 6:30 वाजलेत म्हटलं आणि जाता जाता आहे ना इथे जवळच आहे 10-1 मिनटाच्या अंतरावर. पण जेवण वगैरे करायचं आहे. त्याच्यानंतर मग परत आपल्याला स्टेशनला जायचं आहे. स्टोरेजमधून आपण ज्या बॅग्स ठेवलेल्या आहे, स्टोरेजमध्ये बॅग्स ठेवलेल्या आहे त्या परत घ्यायच्या आहे आणि तिथून मग आपल्याला जायचं आहे हॉटेलला. आणि जाता जाता आम्हाला किती वाजतात, 9, 9:30 का 10 वाजतात माहीत नाही. पण तसं मी तुम्हाला दाखवेन. आणि जर तुम्ही आला असाल आणि समजा तुम्हाला स्टोरेज मध्ये बॅग्स वगैरे ठेवायचं असेल तर लंडनला जेव्हा आपण उतरतो ना तर तिथेच आम्ही ठेवलेलं आहे स्टोरेज म्हणजे बॅग्स वगैरे. तर तुम्ही सुद्धा ठेवू शकता. म्हणजे कसं आता आज आम्हाला एवढं इथे फिरायचं होतं ना आणि नंतर मग आम्हाला हॉटेलला जायचं होतं. मग एवढ्या सगळ्या बॅग्स वगैरे घेऊन कसं ट्रॅव्हल करणार. आणि 4 बॅग्स आहे, नॉर्मली बॅकपॅक आहे आणि एक मोठी बॅग आहे. तर तिथे बॅग्स कॅरी करूनच आम्ही दमून जाऊ. त्यापेक्षा म्हणून सांगितलं आपण सध्या ना आपण इथेच ठेवू बॅग्स आणि नंतर मग जायचं असेल तेव्हा घेऊन मग आपण हॉटेलला जाऊ. म्हटलं ते पण बरोबर आहे. आणि नंतर उद्या आम्ही साऊथ हॉल जे आहे ना ते कवर करणार आहोत कारण की तिथे खूप इंडियन स्ट्रीट फूड आहे. तर आम्हाला तिथे जायचं होतं. आता लंडनला आलो आहोत, आम्ही विचार केला तिथे सुद्धा जाऊया, ते सुद्धा बघणं होईल. आणि तिथे मंदिर वगैरे आहे, त्या मंदिरामध्ये सुद्धा जाणं होईल. बघूया कसं होतं उद्याचा प्लॅन. पण आजचा दिवस तर मग ट्रॅव्हलमध्येच गेला. आणि कारण की तिथून यॉर्कवरून लंडनला यायला फक्त 2च तास लागले आम्हाला. 2 तासात आम्ही पोचलो सुद्धा. चला, आम्हाला एवढी भूक लागली होती आणि रेस्टॉरंटमध्ये ना खूप जास्त गर्दी होती. तर त्यामुळे मग व्हिडिओमध्ये दाखवायचंच राहून गेलं. अर्धा खाल्लं तेव्हा लक्षात आलं तुम्हाला दाखवायचं राहून गेलं. इथे बघा मस्त मिसळपाव मागवली होती, इतकी झणझणीत आहे ना असं वाटतं भारतामध्येच आपण खातो. इथं पाणीपुरी पण असं वाटतं आपली ठेल्यावरची मिळते ते. वडापाव इतका झणझणीत. आम्ही एवढे पदार्थ मागवले. त्याच्यानंतर इथे पावभाजी पण मागवणार होतं पण विचार केला मसाला पाव मागवला. इथं मसाला पाव मागवला, पनीर चिली, गुलाबजाम आहे, नूडल्स मागवलं होतं. आणि हो इथे आहे कोकम सरबत, ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. वडापाव तर इतका भारी होता ना. आणि जेवण झाल्याच्या नंतर आम्ही पानसुद्धा मागवलेलं, पानसुद्धा खाणार आहोत. मग खुश घ्यायचं. खूप दिवसानंतर इतकं छान जेवण केलं आहे. मसाला पाव तर खूप मस्त होता. सगळ्यात फेवरेट म्हणजे छान वाटलं मला, मिसळ पाव छान होती. पाणीपुरीची क्वालिटी खूप मस्त होती. वडापाव पण एरवी मला पाणीपुरी एवढी आवडत नाही, पण वडापाव पाणीपुरीची क्वालिटी खूप मस्त आहे. पनीर चिली पण एकदम जशी आपण इंडियामध्ये खातो ना सेम तशीच होती. आणि कोकम शरबत भारताचं बाहेर मिळणं किती मुश्किल आहे. मस्त आहे. नंतर दाखवू आपण तुम्हाला की आम्ही कुठं आलेलो आहे. हो, पाणीपुरी इतकी छान होती, वडापाव इतका छान. परत डबल वडापाव मागवला आणि परत पाणीपुरी मागवलं. तुम्हाला मी नेहमी सांगते मला पाणीपुरी खूप आवडते, पण पाणीपुरीमध्ये फक्त तिखट पाणीच आवडतं, मला गोड नाही आवडतं. आता आम्ही जेवण कुठे गेलं सांगते. हे ऑक्सफर्ड स्ट्रीट आहे आणि रेस्टॉरंटचं नाव आहे श्री कृष्ण वडापाव. आणि हे जेन्युन रिव्ह्यू आहे. खरंच
एवढे देश फिरलो पण असं ऑथेंटिक स्ट्रीट फूड ना खरंच टेस्ट करायला मिळालं नाही आणि इतकी खुश झालो आम्ही. तुम्ही बघितलं मी रिपीट मागवलं आणि स्पेशली मला सरप्रायझिंगली काय वाटलं माहिती का, पान जेवण झाल्याच्या नंतर. आणि आपल्या भारतामध्ये जसा पान मिळतो सेम तसाच बनवलेला आहे. आणि जेव्हा केव्हा आम्ही भारतात जातो ना तर जेवण झाल्याच्या नंतर आम्ही पान खातो. तुम्ही या लंडनमध्ये फिरत असाल तर श्रीकृष्ण वडापावला नक्की भेट द्या. खूप टेस्टी फूड आहे. आणि चला आता आपल्याला जायचं आहे स्टेशनला. बस स्टेशनचं नाव विसरून गेले मी. किंग्स क्रॉस स्टेशन. हां, किंग्स क्रॉस स्टेशनला जायचं आहे. आपल्या बॅग्स घ्यायच्या आहेत. तिथून आपल्याला हॉटेलला जायचं आहे. इथून ते स्टेशन 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पाय पाय जाऊन जेवण पण डायजेस्ट होईल आपलं. टॅक्सी बोलवली आम्ही परिवेला आहे ना. परिवेलाला झोप येते खूप. जसं नॉर्मली आम्ही चालतो असं वाटतं जेवण झालेलं आहे, जेवण डायजेस्ट होऊन जर फिरता फिरता जाऊ. पण परिवेलाला झोपायला लागले. म्हटलं तर पटकन टॅक्सी बुक करू आणि स्टेशनला जाऊया. आणि किती वाजले आता मला बघू द्या. आठ 40 झालेले आहे आणि स्टेशनजवळ पोचलो आहोत आता. म्हणजे पुढेच आहे आणि इथं ट्रॅफिक आहे खूप आता. प्लीज. स्टेशनला पोचलो आणि जिथे आता स्टोरेज एरिया आहे तिथे चाललो आहोत आता बॅग्स घेण्यासाठी. हे जे लेफ्ट लगेज आहे ना तिथे बॅग्स ठेवलेले आहेत आम्ही. हे बघा सगळे बॅग्स घेतले आम्ही. सकाळी 7 ते रात्री 11पर्यंत हे स्टोरेज रूम ओपन असतं. हो पण बाहेर पण आहे ते बॅग द्या मला. हां, पण हे स्टेशनमध्येच असल्यामुळे थोडंसं इझी होतं. आणि पर बॅग 15 पाऊंड्स आहे पर डे 3 आवर्ससाठी 10 पाऊंड आहे. हां, पण आपल्याला कुठं अर्जंट जावं लागलं मग त्याच्यासाठी हे चांगलं ऑप्शन आहे नाही का. चला आता आम्ही आमच्या बॅग्स घेतलेल्या आहे आणि आता आम्हाला जायचं आहे हॉटेलला. आणि आम्ही किंग्स क्रॉस या स्टेशनवर आहोत. पावणे 9 झालेले आहेत रात्रीचे. तरी पण बघा किती सुंदर व्ह्यू आहे आणि उजेड तुम्हाला माहिती आहे 10पर्यंत असतो रात्रीच्या. चला आता आम्हाला लिफ्टने खाली जायचं आहे. चला तरी वेळा ट्रेनमध्ये बसलो आहोत आणि आता 20 मिनिट्स नंतर आम्हाला उतरायचं आहे. आणि तिथून उतरल्यानंतर आम्ही हॉटेलला जाऊ. आणि आमचं हॉटेल आहे ना थोडंसं लांब होतं लंडनपासून. जे ऑक्सफोर्ड स्ट्रीट आहे ना तर ऑक्सफोर्ड स्ट्रीटपासून आमचं जे हॉटेल आहे ते साधारण पाऊण तासाचं लांब असेल. कारण की आमचं जे हॉटेल आहे ते आहे साऊथ हॉलला. तर मग तिथून तर ते अंदाज आला असेल तुम्हाला. आणि तिथे का बरं हॉटेल घेतलं कारण की ऑफकोर्स आम्हाला साऊथ हॉल फिरायचं आहे म्हणून. पण मग आम्हाला आज या ठिकाणी यायचं होतं ना तर त्यामुळे मग आम्ही ह्या बॅग्स वगैरे ठेवल्या तुम्हाला सांगितलं मी. आणि आता हॉटेलला गेल्याच्या नंतर आराम करू. पटकन हॉटेल कसं आहे पटकन टूर देऊन टाकणार मी तुम्हाला. जेवण पण भरपूर झालेलं आहे आणि आता बाहेर फिरतोय तर मग कंटिन्यू बाहेरचं खाणं वगैरे होत आहे. तसं पण आहे ना दुपारी जेवण केलं ना आम्ही तर ते लवकर डायजेस्ट होत नाही आहे. त्यामुळे काय करतं थोडंसं चाललं ना मग थोडंसं डायजेस्ट होतं. त्याच्यानंतर मग रात्रीचं जेवण असं. आणि इतकं पाणी पिलं जेवण झाल्याच्या नंतर इतकं पाणी पित होते मी कारण गरम खूप होत होतं. खूप गरम होत होतं आणि त्याच्यामुळे गार पाणी असल्यावर तर एकदम मस्त वाटतं. आणि आम्ही सगळेच दमलेलो आहोत. मग जाऊ गेल्यानंतर फ्रेश वगैरे होऊ आम्ही आणि पटकन झोपू. हॉटेल प्रीमियम इनमध्ये आम्ही राहत आहोत इथे. आणि आलो जस्ट. आणि बघा नेहमी अगोदरचा रूम होता तसाच आहे. इथे एंट्रन्स आहे. इथे कुठे गेली तर हॉटेल प्रीमियर इनचं तर चांगलंच असतं. इथे फॅमिली रूमच आम्ही घेतलेलं आहे. आणि सगळे आता जमले आता. आणि बघा असा रूम आहे. लॉकच करतात हे ओपन राहतच हां. तर असं आहे. चला आता आम्ही कपडे वगैरे चेंज करतो
आणि फ्रेश होतो आणि लगेच झोपतो. खूप दमलेलो आहोत. ट्रॅव्हल सकाळी 2 तास ट्रॅव्हल, त्याच्यानंतर मग कंटिन्यू फिरणं. तिथून मग आम्ही ऑक्सफर्ड स्ट्रीट आहे तिथे गेलो, तिथे फिरलो कंटिन्यू. तिथे पण 3-4 तास आम्ही फिरलो. त्याच्यानंतर मग आम्ही जेवण केलं आणि तुम्हाला माहिती जास्त आपण थकलेलो असलो आणि एकदम पोटभर जेवण झालं ना तर मग एकदम थकल्यासारखं वाटतं. मग तिथून परत मग 2 ट्रेन चेंज केल्या. मग तिथून मग आम्ही टॅक्सी केली. मग ते ट्रेनमध्ये बसलो, परत उतरलो, परत ट्रेनमध्ये बसलो, मग परत टॅक्सीमध्ये बसलो आणि फायनली आम्ही हॉटेलला पोचलो आहोत. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.